हॅलो स्टुडंट, मी अक्षय किरतकर सर, श्री कोचिंग क्लासेस वाडेगाव. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत क्लास 10 पार्ट फर्स्ट म्हणजेच अल्जेब्रा, त्यामधील सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, आता या चॅप्टर मधले प्रॅक्टिस सेट 2.5 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, तर या प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल घ्यायच्या अगोदर आपण थोडंसं या प्रॅक्टिस मध्ये जे बेसिक गोष्टी आहेत, जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत, बेसिक फॉर्म्युले आहेत, ते आपण त्याच्यावर थोडंसं डिस्कस करणार आहोत. ओके, तर बोर्डवर दिसत आहे आपल्याला या ठिकाणी काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत अशा टाईपच्या. इथं दिलेलं आहे आपल्याला द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. ओके, आणि या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला नेचर ऑफ द रूट्स. आता हे काय आहे तर पहा, व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट. आता डिस्क्रिमिनंट असणार काय तर डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय, मागच्या एक्झरसाइज मध्ये मागच्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण एक फॉर्म्युला पाहिला होता एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठी, मायनस बी प्लस मायनस इन अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a अशा टाईपचा एक फॉर्म्युला पाहिला होता. ओके, मग आता हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये ही जी रूट मधली जी व्हॅल्यू होती काय दिलेली होती, बी स्क्वेअर मायनस 4ac. ओके, तर काय करत होतो आपण, याच्या रूट मधली जी व्हॅल्यू आहे याची व्हॅल्यू आपण काय करत होतो, सेपरेट सॉल्व्ह करत होतो, त्याच्यात व्हॅल्यू पुट करत होतो आणि जी व्हॅल्यूज येणार आहे किंवा जे आन्सर येणार आहे ते काय करत होतो आपण डायरेक्ट याच्यामध्ये टाकत होतो. ओके, मग आता याच्यामध्ये डिस्क्रिमिनंट म्हणजे असणार काय तर डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय, ही जी अंडर रूट मधली जी व्हॅल्यू असणार म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac याले आपण डिस्क्रिमिनंट म्हणतो. मग डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय तर हा असणार या ठिकाणी डेल्टा. ओके, केमिस्ट्रीमध्ये याला हीट म्हणतो आपण, आपल्या याच्यामध्ये ट्रायंगल सुद्धा म्हणतो आपण काय, बट डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय डेल्टा, हा अशा पद्धतीने राहणार. मग आता याची जी व्हॅल्यू, ओके, आता एखादं सपोज एक्झाम्पल दिलेलं असणार, आता त्या एक्झाम्पल मधले जे व्हॅल्यूज असणार आहे ते कम्पेअर करून आपण व्हॅल्यूज काढणार आणि या ए बी सी ची व्हॅल्यू इथं पुट करणार आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर जर समजा या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यूज सपोज 10 आली, पॉझिटिव्ह 10 आली, ओके, पॉझिटिव्ह 10 असो, पॉझिटिव्ह कोणती व्हॅल्यूज असो, 20 असो, 25 असो, 100 असो, कोणती असो, बट पॉझिटिव्ह जर आली तर त्यावेळेस आपण त्याचं जे नेचर ऑफ रूट असणार आहे, ओके, तर ते काय असणार आहे, रिअल अँड अनइक्वल असं म्हणणार आपण त्याला. ठीक आहे, मग आता त्याच्यानंतर जर समजा ही जी व्हॅल्यू आहे याचं कॅल्क्युलेशन करून जर समजा ही व्हॅल्यू जर -20 -50 -60 मायनस मध्ये आली कोणती व्हॅल्यू तर मायनस मध्ये जे येणार त्याला आपण काय म्हणणार, नॉट रिअल म्हणणार. त्याचं नेचर ऑफ रूट्स काय असणार आहे, नॉट रिअल असणार. ठीक आहे, आणि जर समजा या ठिकाणी हे मायनसही नाही आली आणि प्लसही नाही आली, डायरेक्ट जर समजा ही 0 व्हॅल्यू आली तर त्यावेळेस याचं नेचर ऑफ रूट्स असणार आहे रिअल अँड इक्वल. ओके, म्हणजेच काय, परत सांगतो एक वेळ, जर समजा या ठिकाणी आपण व्हॅल्यूज जी आलेली आहे डिस्क्रिमिनंटची, म्हणजेच काय की या डेल्टाची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यात जर पुट केली आपण व्हॅल्यूज आणि त्याची जर व्हॅल्यू आपल्याला सपोज कॅल्क्युलेशन केल्यानंतर पॉझिटिव्ह जर आली तर पॉझिटिव्ह, मग आता या ठिकाणी मी 20 दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल, इथं पॉझिटिव्ह जर आली त्याला आपण रिअल अनइक्वल म्हणतो. ओके, रिअल अँड अनइक्वल. निगेटिव्ह आली तर त्याला नॉट रिअल म्हणतो आणि निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह नाही डायरेक्ट 0 जर आली तर त्याला आपण काय म्हणणार, रिअल अँड इक्वल म्हणणार. ठीक आहे, हा फक्त एक कन्सेप्ट सर्वात महत्वाचा आहे, हा समजला म्हणजेच काय बाकीचे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं होऊन जाणार. ठीक आहे, आता त्याच्यानंतर हा एक फॉर्म्युला दिलेला आहे, इथं काय दिलेला आहे तर एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इक्वल्स टू 0. म्हणजेच काय तर या ठिकाणी आता सम ऑफ रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजेच काय असणार आहे तर सम ऑफ रूट्स म्हणजेच काय, सम म्हणजेच बेरीज, दोन्ही याचं ऍडिशन करणं. ओके, सपोज या ठिकाणी एक अल्फा घेतो मी आणि त्याच्यानंतर एक बीटा घेतो, या दोघांची जर बेरीज केली, ओके, याला म्हणतो आपण सम ऑफ रूट्स. त्याच्यानंतर प्रोडक्ट ऑफ रूट्स कशाला म्हणतो तर याच दोघांचं काय करतो आपण, मल्टिप्लिकेशन करतो. ओके, तर त्याचा आन्सर काहीतरी येणार, त्याला म्हणतो आपण प्रोडक्ट ऑफ रूट्स आणि याला म्हणतो आपण सम ऑफ रूट्स. ओके, मग आता इथं लिहिताना फॉर्म्युला तयार करायचा असला तर फॉर्म्युला कसा होणार तर पहा, हा एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स म्हणजेच काय येणार तर अल्फा प्लस बीटा आणि एक्स, त्याच्यानंतर प्लस पुढे काय दिलेलं आहे, प्रोडक्ट ऑफ द रूट्स. प्रोडक्ट ऑफ द रूट्स म्हणजेच काय, अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0. हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. ठीक आहे, आता या फॉर्म्युल्यावरून आपण काय करणार आहोत, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करणार आहोत. हा जो फॉर्म्युला आहे हा क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्यासाठीच आपल्याला दिलेला आहे. कशावरून तर आपण रूट्सचं जे व्हॅल्यूज दिलेले असणार, ओके, जे रूट्स असणार आहे त्याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करून काय होणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे आपल्याला, त्यासाठी या फॉर्म्युल्याचा यूज होणार आहे. ठीक आहे, आता ह्या काही बेसिक गोष्टी होत्या. याच्यानंतर आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.5. ओके, याच्यामध्ये भरपूर सारे क्वेश्चन दिलेले आहेत, ते आपण काय करणार आहोत, वन बाय वन सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे,
पहा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे प्रॅक्टिस सेट 2.5 मधला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन दिलेला आहे हा. ठीक आहे, इथं दिलेला आहे आपल्याला फर्स्ट मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. ओके, आणि इथं काही व्हॅल्यूज दिल्या. आता व्हॅल्यूज म्हणजेच काय असणार तर बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजेच काय तर डेल्टाची व्हॅल्यू आहे बी स्क्वेअर मायनस 4ac. ओके, आणि इक्वल्स टू काय आलेला आहे तर हा 5 आलेला आहे. म्हणजेच काय तर डेल्टा इक्वल्स टू काय आलेला आहे 5 आलेला आहे. मग जर समजा डेल्टा इक्वल्स टू 5 आलेला असेल म्हणजेच काय तर पॉझिटिव्ह संख्या आहे, बरोबर. मग पॉझिटिव्ह संख्या असेल तर याला आपण काय म्हणतो रिअल अँड अनइक्वल म्हणतो, बरोबर. मग या पहिल्या बॉक्समध्ये काय लिहायचं आपल्याला रिअल अँड अनइक्वल. ओके, त्याच्यानंतर दुसरी व्हॅल्यूज काय दिलेली आहे आपल्याला मायनस मध्ये आलेली आहे. ही जी व्हॅल्यू आलेली आहे सेम हे काय आहे -5 दिलेली आहे. ओके, मग मायनस मध्ये जर आली तर नॉट रिअल म्हणतो आपण. मग इथं लिहून घ्यायचं नॉट रिअल. ओके, हे झालं पहिला क्वेश्चन सॉल्व. त्याच्यानंतर आता सेकंड मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला तर सेकंड मध्ये पहिल्या बॉक्स मध्ये दिलेला आहे सम ऑफ द रूट्स किती आहे -7. सम ऑफ द रूट्स म्हणजेच काय अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू किती आहे -7. आणि इकडे दिलेला आहे प्रोडक्ट ऑफ द रूट्स म्हणजेच काय अल्फा इंटू बीटा काय 5. ओके, हे दोन कंडिशन दिलेले आहेत आणि याच्यापासून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. मग करू आपण. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्या जवळ. कोणता असणार तर पहा एक्स स्क्वेअर मायनस इथं करायचं पहिले एक्स स्क्वेअर नंतर मायनस घ्यायचा. त्याच्यानंतर करायचं सम ऑफ द रूट्स. सम ऑफ द रूट्स म्हणजेच काय अल्फा प्लस बीटा नंतर एक्स घ्यायचा. त्याच्यानंतर प्लस करायचं आणि प्रोडक्ट ऑफ हे घ्यायचा प्रोडक्ट ऑफ रूट्स घ्यायचा. मग प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजेच काय अल्फा इंटू बीटा. ओके, मग आता अल्फा प्लस बीटा किती आहे -7 आणि अल्फा इंटू बीटा किती आहे 5. तर इथं टाकून देऊ आपण याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून. ओके, किती येणार आहे तर एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आहे आपल्याकडे -7 हा -7x प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे प्रोडक्ट ऑफ रूट्स काय राहणार आपला 5 इक्वल्स टू 0. सो एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस 7x प्लस 5 इक्वल्स टू 0. हे भेटणार आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन. कशापासून तर सम ऑफ रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स पासून. मग इथं लिहून घेऊ आपण एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 5 इक्वल्स टू 0. हे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत, समोर आपल्याला एक्झरसाइज मध्ये कामा पडणार आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर थर्ड नंबरची ऍक्टिव्हिटीज दिलेली आहे आपल्याला. थर्ड नंबर मध्ये काय दिलेलं आहे 2x स्क्वेअर मायनस 4x -3 इक्वल्स टू 0. आणि इथं दिलेलं आहे अल्फा प्लस बीटा म्हणजेच काय सम ऑफ रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स. तर सम ऑफ रूट्स काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. काय असणार आहे पहा -b/a आणि प्रोडक्ट रूट्स काढण्यासाठी प्रोडक्ट ऑफ रूट्स काढण्यासाठी c/a. हे दोन फॉर्म्युले दिलेले आहेत. मग आता आपण कम्पेअर करून याची व्हॅल्यू काढू शकतो. पहा या ठिकाणी a ची व्हॅल्यू 2 भेटू शकते आपल्याला स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर केलं तर. b ची व्हॅल्यू -4 भेटणार. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर c ची व्हॅल्यू -3 भेटणार. ही जी व्हॅल्यू आली ही याच्यामध्ये पुट करायची आहे. मग मायनस हा घेतला, b ची व्हॅल्यू किती आहे -4 म्हणजेच काय -4 आणि अपॉन मध्ये a किती आहे आपला हा 2 म्हणजेच काय मायनस मायनस प्लस किती येणार तर कॅन्सल केलं तर किती भेटणार 2. म्हणजेच अल्फा प्लस बीटा जो आहे तो किती भेटणार आपल्याला या ठिकाणी 2 भेटणार. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे कॅल्क्युलेशन मी इथं करून राहिलो, हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर c किती आहे आपल्याकडे -3 आणि अपॉन मध्ये a किती आहे तर हा 2. ही व्हॅल्यू कशाची आली याची आली व्हॅल्यूज. ओके, आता इथं तुम्ही हे व्यवस्थित लिहून घ्यायचं हे कॅल्क्युलेशन जे आहे ते. ठीक आहे, आता इथं मी फॉर्म्युले लिहून देतो साईडनं की अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू -b/a आणि अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू c/a. या फॉर्म्युल्यात व्हॅल्यूज पुट करायचे आहे. मी डायरेक्ट इथं आता आन्सर लिहितो. किती आहे तर हे आलेलं आहे 2. ठीक आहे, हे 2 आलं आणि हे व्हॅल्यूज तर माहिती आहे आपल्याला किती आलेली आहे -3/2 आलेली. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपल्याला हे कॅल्क्युलेशन करून काय करायचे आहेत क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. पाहूया आता नेक्स्ट क्वेश्चन. हा झाला फर्स्ट क्वेश्चन ऍक्टिव्हिटीज. ओके, आता आपल्याला सेकंड नंबरच्या क्वेश्चन पासून तर 7 पर्यंत क्वेश्चन दिलेले आहे ते आपण 1 बाय 1 सॉल्व्ह करू. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. पहा मित्रांनो, बोर्डवर क्वेश्चन दिसत आहे आपल्याला. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द डिस्क्रिमिनंट फॉर द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजेच काय करायला लागणार आपल्याला तर या ठिकाणी व्हॅल्यूज काढायची आहे. कशाची डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यूज काढायची आहे. ओके, या दिलेल्या इक्वेशनची. मग बोर्डवर फर्स्ट क्वेश्चन दिसत आहे आपल्याला, याला सॉल्व्ह करून घेऊ आपण. जशी आपण सुरुवातीला सॉल्व्ह केलं होतं तशाच पद्धतीनं गिवन इक्वेशन वगैरे लिहून घेऊ. काय दिलेलं आहे आपल्याला
एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इक्वल्स टू 0. हे कम्पेअर करायचं आपल्याला. ओके, मग कम्पेअरिंग करून घेऊ. इथं कम्पेअरिंग विथ कशासोबत कम्पेअर करायचं आहे तर आपला स्टँडर्ड फॉर्म काय दिलेला आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. ओके, या अगोदरच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर इथं एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअरच्या बाजूनं ए दिलेला आहे. इथं एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअरच्या बाजूनं कोणीच नाही, कोणीच नाही म्हणजेच काय राहते 1 राहते या ठिकाणी. त्याच्यानंतर इथं एक्सच्या बाजूनं कोण आहे बी आहे, इथं एक्सच्या बाजूनं कोण आहे 7 आहे, हा 7 झाला. नंतर सी कॉन्स्टंट. ओके, काय दिलेला आहे -1. ही जी व्हॅल्यू झालेली आहे याला थोडंसं हायलाइट करू आपण. आता काय करायचं आपल्याला, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिस्क्रिमिनंट. मी मगाशीच सांगितलं तुम्हाला काय डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय, हा डेल्टा. काय असते फॉर्म्युला, डेल्टाची व्हॅल्यू काय, बी स्क्वेअर मायनस 4ac. याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायची आपल्याला. ओके, मग व्हॅल्यूज बी काय आहे आपला 7, याचा स्क्वेअर आहे बीचा म्हणून याचा स्क्वेअर दिला, -4 इंटू ए काय दिलेला आहे आपल्याला 1 इंटू सी काय आहे -. ओके, मग 7चा स्क्वेअर केला तर 49. ओके, नंतर -4 इंटू 1 -4 मायनस काय होणार आहे प्लस 4 इंटू 1 इंटू 1 काय होणार आहे 4. ओके, तर किती होणार आहे 49 आणि प्लस 4, तर या ठिकाणी होणार आहे 53. ओके, ही व्हॅल्यूज कशाची आली, या डेल्टाची. डेल्टाची म्हणजेच काय तर डिस्क्रिमिनंटची. म्हणून आपल्याला क्वेश्चन काय विचारला, व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट ही या ठिकाणी आलेली आहे. तसंच सेकंड नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, सेम प्रोसेस आहे याची पण. काय करायचं आहे, गिव्हन इक्वेशन जसाच्या तसं इक्वेशन लिहून घ्यायचं. काय दिलेलं आहे 2y स्क्वेअर मायनस 5y प्लस 10 इक्वल्स टू 0. ओके, हे ऍज इट इज लिहिलं. आता कम्पेअर करायचं आहे, मग कम्पेअर करून घेऊ आपण. लिहून घेऊ इथं कम्पेअरिंग विथ. ओके, कोणासोबत तर स्टँडर्ड फॉर्म. आता व्हेरिएबल कोण आहे, एक्स होता इथं म्हणून एक्स घेतला, इथं वाय आहे म्हणून वाय घ्यायचा आहे आपल्याला. मग ay स्क्वेअर प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. ओके, आता वाय स्क्वेअरच्या बाजूनं ए दिलेला आहे, इथं वाय स्क्वेअरच्या बाजूनं 2 दिलेला आहे, म्हणजे ए ची व्हॅल्यू किती भेटणार 2 भेटणार. त्याच्यानंतर वायच्या बाजूनं बी दिलेला आहे, इथं वायच्या बाजूनं -5 दिलेला आहे. हे मायनस आपण विसरून जातो, मायनस लिहावं लागणार आपल्याला. आणि त्याच्यानंतर कॉन्स्टंट किती आहे 10. याला थोडंसं हायलाइट करू आपण अशा पद्धतीनं. आता काय करायला लागते, व्हॅल्यूज कशाची काढायला लागते, डिस्क्रिमिनंटची काढायला लागते ना. म्हणजेच काय, हा डेल्टा काय फॉर्म्युला बी स्क्वेअर मायनस 4ac. सो डेल्टा इक्वल्स टू बी किती आहे -5, याचा स्क्वेअर -4 इंटू ए किती आहे 2 आणि सी किती आहे आपला 10. सो 25 या ठिकाणी 5चा स्क्वेअर किती होणार आहे 25. नंतर -4 टू जा म्हणजे काय 4 2 8 आणि 8 आहे 80, या ठिकाणी 80 होणार. ओके, तर 80 मधून जर 25 मायनस केले नशील जमत तर या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करू. ठीक आहे, हा मायनस आहे आणि हा प्लस आहे, किती होणार आहे हा 5, या ठिकाणी वापस आले किती होणार आहे 55, हा 55 झाले. ओके, आणि इथं या ठिकाणी मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे मायनस आहे म्हणून मायनस द्यायचं. आता ही जी व्हॅल्यू झाली ही व्हॅल्यूज कशाची आली, या डेल्टाची व्हॅल्यू आली. ओके, हे 2 क्वेश्चन झालेले आहेत. पाहूया आता नेक्स्ट थर्ड क्वेश्चन. थर्ड नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, बोर्डवर दिसत आहे. √2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 2√2 इक्वल्स टू 0. काय करायचं, गिव्हन इक्वेशन पहिले लिहून घ्यायचं. गिव्हन इक्वेशन काय दिलेलं आहे आपल्याला, तर हा √2 हा एक्स स्क्वेअर सेपरेट आहे, नंतर प्लस 4x प्लस 2√2 इक्वल्स टू 0. कम्पेअर करू आपण याला. कशासोबत कम्पेअर करायचा आहे, तर आपला जो स्टँडर्ड फॉर्म आहे त्याच्यासोबत आपल्याला कम्पेअर करायचा आहे. मग कम्पेअर करण्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. ओके, आता इथं एक्स स्क्वेअर आहे दिलेला आहे, इथं एक्स स्क्वेअरच्या बाजूनं a आहे, इथं एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअरच्या बाजूनं काय दिलेलं आहे √2 दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्सच्या बाजूनं b आहे, इथं एक्सच्या बाजूनं 4 दिलेला आहे, इथं c आहे आणि c किती आहे 2√2. ओके, ही जी व्हॅल्यू झालेली आहे ही व्हॅल्यूज काय करायची थोडीशी हायलाइट करू आपण, याला बॉक्स करून घेऊ. आता ही व्हॅल्यू जी आहे हे व्हॅल्यूज आपल्याला उचलायची आणि कशामध्ये पुट करायची आहे, तर या फॉर्म्युलामध्ये. म्हणजे डेल्टा इक्वल्स टू बी स्क्वेअर मायनस 4ac. सो डेल्टा इक्वल्स टू बी किती आहे आपल्याकडे 4, हा 4चा स्क्वेअर -4 इंटू ए किती आहे आपल्याकडे √2. ओके, त्याच्यानंतर पुढे सी किती आहे आपल्याकडे तर 2√2.
ओके. सो 4चा स्क्वेअर किती होणार आहे 16 मायनस या ठिकाणी पहा आता इथं कॅल्क्युलेशन करताना कशा पद्धतीने केला जाणार तर इथं 4 आणि हा 2 याचं मल्टिप्लिकेशन पहिले करा म्हणजे 4 इंटू 2 किती होणार आहेत 8. ओके आणि त्याच्यानंतर √2 आणि √2 म्हणजेच किती होणार आहे तर हा 2 होणार. ओके कारण काय असते हा √2 इंटू √2 काय होत असते √4 आणि 4 कशाचा स्क्वेअर आहे तर 2चा स्क्वेअर आहे तो. ओके बाहेर आला तर काय झाला तो 2 झाला म्हणजेच काय तर 16 मायनस 8×2 16. ओके किती येणार आहे 16 म्हणजेच किती येणार आहे याचा आन्सर तर डेल्टा इक्वल्स टू किती आला 0. ओके हे झालं थर्ड क्वेश्चन म्हणजे सेकंड क्वेश्चन मधला थर्ड क्वेश्चन. ओके पाहूया आता यानंतर बोर्डवर थर्ड नंबरचा क्वेश्चन दिसत आहे आपल्याला याच्यामध्ये 3 सब क्वेश्चन आहेत. ओके हा फर्स्ट क्वेश्चन बोर्डवर दिसत आहे दिलेलं काय आपल्याला थर्ड नंबर मध्ये डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स. ओके नेचर ऑफ द रूट्स जसं की इथं बोर्डवर दिसत आहे आपल्याला की डेल्टाची व्हॅल्यू 0 आली तर रिअल अँड इक्वल म्हणतो आपण. त्याच्यानंतर जर डेल्टा लेस दॅन म्हणजेच काय राहणार तर डेल्टाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह जर आली ओके पॉझिटिव्ह व्हॅल्यू जर आली काय म्हणतो आपण रिअल अँड अनइक्वल म्हणतो. आणि डेल्टाची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली निगेटिव्ह म्हणजेच कधी येणार आहे तर 0 पेक्षा लहानची व्हॅल्यू येणार त्याला आपण निगेटिव्ह म्हणणार मग त्यावेळेस काय लिहितो आपण नॉट रिअल लिहितो. ओके मग ही व्हॅल्यूज आपल्याला सांगावं लागणार आहे. ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन फ्रॉम देअर डिस्क्रिमिनंट म्हणजे डिस्क्रिमिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे मग याला सॉल्व्ह करून घेऊ आपण. इथं काय दिलेलं आपल्याला गिव्हन इक्वेशन करून हे लिहून घेऊ. गिव्हन इक्वेशन x² - 4x + 4 = 0. कम्पेअर करायला कंपेअरिंग विथ ओके कोणासोबत कम्पेअर करायचं आहे तर स्टँडर्ड फॉर्म आहे आपला ax² + bx + c. ओके आणि = 0. पहा x² च्या बाजूने a दिलेला आहे इथं x² च्या बाजूने कोणीच नाही म्हणजेच काय राहणार 1 राहणार. त्याच्यानंतर x च्या बाजूने b दिलेला आहे इथं x च्या बाजूने -4 आहे. त्याच्यानंतर c कॉन्स्टंट किती आहे हा 4 दिलेला आहे. ही 3 व्हॅल्यू झाल्या आहेत. a ची व्हॅल्यू 1 भेटली b ची व्हॅल्यू -4 आणि c ची व्हॅल्यू +4 भेटली. ठीक आहे आता काय करायचं आपल्याला डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय की डेल्टा घ्यायचा आहे. डेल्टाचा फॉर्म्युला काय आहे b² - 4ac. याच्यामध्ये व्हॅल्यूज टाका व्हॅल्यू पुट करायचा b किती आहे -4 हा -4 इथं स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर दिला -4. ओके इथं तुम्ही ब्रॅकेट केले किंवा डायरेक्ट मल्टिप्लाय केलं तरी पण चालते. a किती आहे आपला 1 इंटू c किती आहे आपला 4. कॅल्क्युलेट करू आपण याले तर -4चा स्क्वेअर किती होणार आहे 16 +4चा स्क्वेअर 16च होते -4चा स्क्वेअर 16 होते. ओके नंतर -4 इंटू 1 इंटू 4 किती होणार आहे तर हे पण 16 म्हणजेच काय तर डेल्टा इक्वल्स टू किती येणार आहे 0. आता बोर्डवर पहा या ठिकाणी डेल्टा इक्वल्स टू 0 जर आला तर त्याला काय म्हणतो आपण त्याचा नेचर ऑफ रूट्स काय असणार आहे. ओके या ठिकाणी किती रिअल अँड इक्वल. मग आपण लिहून घेऊ शकतो इथं द रूट्स ऑफ काय आलेला आहे डेल्टा इक्वल्स टू 0 म्हणजेच काय रिअल अँड इक्वल. ओके अशा पद्धतीने आपण हे लिहून घेऊ शकतो. हा झाला फर्स्ट क्वेश्चन थर्ड मधला. सेकंड नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला 2y² - 7y + 2 = 0. ओके गिव्हन इक्वेशन म्हणून लिहून घेऊ हा 2y² - 7y + 2 = 0. ओके कम्पेअर करायचं आपल्याला कम्पेअरसाठी मी हेच लिहिलेलं आहे. ओके आता कम्पेअर इथं व्हेरिएबल काय दिलेला आहे y दिलेला आहे मग इथं व्हेरिएबल x होता आपला म्हणून इथं x लिहिला होता आता y दिलेला आहे म्हणून y लिहू आपण. इथं पण आपल्याला y घ्यावं लागणार. ठीक आहे मग आता कम्पेअर केलं तर काय होणार y² च्या बाजूने a दिलेला आहे इथं y² च्या बाजूने 2 दिलेला आहे म्हणजेच काय तर a ची व्हॅल्यू किती भेटणार आपल्याला 2 भेटणार. त्याच्यानंतर y च्या बाजूने b आहे इथं y च्या बाजूने -7 दिलेला आहे. ओके त्याच्यानंतर c ची व्हॅल्यू किती आहे 2. ओके आता काय करावं लागणार डेल्टा घ्यावा लागणार आपल्याला. हा डेल्टा इक्वल्स टू किती आहे b² - 4ac. सो या ठिकाणी डेल्टा इक्वल्स टू बी ची व्हॅल्यू किती आहे -7 याचा स्क्वेअर -4 इंटू a किती आहे 2 इंटू c 2 दिलेला आहे. 7चा स्क्वेअर 49 -2 4 इंटू 2 8 8 16. ओके म्हणजे 16. आता याच्यातून हे मायनस केलं सपोज आपण तर किती होणार आहे हा 3 आणि हा 3. ओके मग आता पॉझिटिव्ह व्हॅल्यू आलेली आहे आपण याला असं लिहू शकतो देअर फॉर डेल्टा. ओके आता डेल्टा मोठा आहे ना मोठा आहे म्हणून आपण याला 0 पेक्षा मोठा म्हणतो म्हणजेच काय डेल्टा > 0. मग जर समजा > 0 जर आलं तर त्याला काय म्हणतो आपण त्याचा रूट्स काय असणार आहे रिअल अँड अनइक्वल. मग इथं लिहून घेऊ आपण देअर फॉर द रूट्स आर रिअल अँड अनइक्वल.
ओके, अशा टाईपचं हे एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन पाहू आपण. थर्ड नंबर मध्ये सुद्धा दिलेला आहे, गिव्हन इक्वेशन वगैरे हे आहे. डायरेक्ट मी कम्पेअर करतो या ठिकाणी. कम्पेअरिंग विथ कोणासोबत, आता एम व्हेरिएबल आहे ना म्हणून फॉर्म्युला चेंज करू आपण. कसा, तर ए एम स्क्वेअर घेणार आपण. जनरली आपण ए एक्स स्क्वेअर घेतो ना, तर इथं व्हेरिएबल एम असल्यामुळे ए एम स्क्वेअर प्लस बी एम प्लस सी इक्वल्स टू 0 होणार. ओके, एम स्क्वेअरच्या बाजूनं ए दिलेला आहे, इथं एम स्क्वेअरच्या बाजूनं कोणीच नाही म्हणून काय करतो 1. त्याच्यानंतर एमच्या बाजूनं बी आहे, इकडे काय येणार आहे 2, म्हणजे बी ची व्हॅल्यू 2 झाली आणि सी किती आहे 9. डेल्टाची व्हॅल्यू घ्या. डेल्टा काय दिलेला आहे आपल्याला, बी स्क्वेअर मायनस 4ac. सो डेल्टा इक्वल्स टू बी. बी किती आहे 2 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 9. सो 4 मायनस नमचूक 36 36. ओके, तर या ठिकाणी मायनस 32 भेटणार आपल्याला आन्सर. म्हणजेच काय, हे आन्सर आलेलं आहे आपलं मायनस मध्ये. मग मायनस मध्ये जर आलेलं असेल, याला आपण असं सुद्धा लिहू शकतो, काय, डेल्टा हा किती आली, मायनस मध्ये आली. मायनस म्हणजेच काय, 0 पेक्षा लहान व्हॅल्यू आलेली आहे, म्हणून त्याला आपण लिहू शकतो लेस दॅन. ओके, मग आता लेस दॅन जर असेल तर या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे, नॉट रिअल म्हणतो. मग आपण लिहून घेऊ शकतो देअरफॉर the roots are not real. ओके, अशा पद्धतीनं हा थर्ड आणि हा सेकंड नंबरचा क्वेश्चन होता. ओके, आता आणखीन फोर्थ नंबरच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा वेगवेगळे व्हॅल्यूज दिलेले आहे, ते सुद्धा आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू. याचा स्क्रीनशॉट घ्या. यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन दिसत आहे आपल्याला बोर्डवर. काय दिलेलं आहे, फ्रॉम द क्वाड्रेटिक इक्वेशन इफ द रूट्स आर. ओके, म्हणजेच काय, तर आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन बनवायचं आहे आणि हे जे रूट्स दिलेले आहेत, 2 रूट्स याच्यावरून. ओके, मग आता मी मगाशी सांगितलं तुम्हाला की हा फॉर्म्युला आपल्याला काय करायचा, यूज करायचा आहे. ओके, कशासाठी, तर क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायसाठी. मग दिलेलं काय काय असते याच्यामध्ये ते आपण लिहून घेऊ. तर पहा, पहिली व्हॅल्यू जी असते ना, इथं व्हॅल्यूज दिलेल्या आहेत 0,4. म्हणजेच काय, तर याला आपण असं लिहू शकतो अल्फा कॉमा बीटा. म्हणजेच काय येणार, तर अल्फाची व्हॅल्यू 0 येणार अँड बीटाची व्हॅल्यू 4 येणार. ठीक आहे, मग आता इथं या फॉर्म्युल्यामध्ये पहा काय दिलेलं आहे, तर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा. मी काय सांगितलं तुम्हाला, सम ऑफ रूट्स. ओके, म्हणजेच काय, 2 रूट्सचं सम करायचं आहे, म्हणजे अल्फा प्लस बीटा. ओके, त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं होतं अल्फा इंटू बीटा, म्हणजेच काय, प्रोडक्ट ऑफ रूट्स. ओके, प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजेच काय, इंटू होणार आहे अल्फा इंटू बीटा. ओके, मग आता अल्फाची व्हॅल्यू किती आहे 0, त्याच्यानंतर प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे 4. तर याची व्हॅल्यू किती येणार आहे, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 4 येणार. म्हणजे इथं आपण लिहिलं तरी चालते की अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू 4. ओके, त्याच्यानंतर अल्फा इंटू बीटा, मग अल्फा किती आहे 0 इंटू बीटा किती आहे 4. ओके, म्हणजेच काय येणार, तर याचा आन्सर 0, कारण कोणत्याही संख्येला 0 न मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 येत असते. म्हणून अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू किती येणार आहे, हे 0 येणार. ठीक आहे, मग आता तो फॉर्म्युला घ्यायचा आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज ही आलेली पुट करायची. फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स, म्हणजेच काय, अल्फा प्लस बीटा एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स, म्हणजेच काय येणार आहे अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0. ओके, मग हा एक्स स्क्वेअर ऍज इट इज राहणार मायनस अल्फा प्लस बीटा किती आलेला आहे 4, हा 4x नंतर प्लस अल्फा इंटू बीटा किती आहे 0 इक्वल्स टू 0. म्हणजेच याला आपण असं लिहू शकतो एक्स स्क्वेअर मायनस 4x इक्वल्स टू 0. तुम्ही हे लिहा किंवा तुम्ही हे लिहा, आन्सर बरोबरच राहणार. ठीक आहे, हा झाला फर्स्ट क्वेश्चन. पाहूया आता सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन इथं साईडनं आपण थोडंसं सॉल्व्ह करू. बस, सेकंड नंबर मध्ये दिलेला आहे अल्फाची व्हॅल्यू 3 अँड बीटाची व्हॅल्यू -10. ओके, तर काय करायला लागणार आपल्याला, सम ऑफ रूट्स म्हणजेच अल्फा प्लस बीटा आणि त्याच्यानंतर प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजेच अल्फा इंटू बीटा. ओके, तर सम ऑफ रूट्स म्हणजेच 3 प्लस -10. ओके, तर याला आपण अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो की 3 प्लस मायनस -10 म्हणजेच किती येणार आहे, तर -7. ही कशाची व्हॅल्यू, अल्फा प्लस बीटाची, म्हणजे सम ऑफ रूट्स. आता अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती येणार, तर 3 इंटू -10 सो -13. 2 व्हॅल्यू झाल्या. फॉर्म्युला आहे आपल्याकडे, कोणता फॉर्म्युला आहे, तर एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर सॉरी मायनस येणार इथं
एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0. सो एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आला आपला -7, हा -7 एक्स नंतर प्लस अल्फा इंटू बीटा किती आहे -13 इक्वल्स टू 0. सो या ठिकाणी एक्स स्क्वेअर मायनस मायनस हा +7x प्लस मायनस -13 इक्वल्स टू 0. याला आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, आणखीन 2 क्वेश्चन दिलेले आहेत 4th नंबरच्या क्वेश्चन मध्ये. याचा स्क्रीनशॉट घ्या, पाहूया आता आणखीन नेक्स्ट 2 क्वेश्चन. 4th मधला 3rd नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे बोर्डवर, पहा व्यवस्थित सॉल्व्ह करू आपण याला. अल्फा किती आहे 1/2 अँड बीटा किती आहे -1/2. ओके, काय करायला लागणार सम ऑफ रूट्स म्हणजेच काय अल्फा प्लस बीटा किती आहे 1/2 प्लस -1/2. याला आपण थोडंसं व्यवस्थित सॉल्व्ह करू. आणखी काय 1/2 प्लस मायनस -1/2 म्हणजेच काय होणार आहे तर हे प्लस मायनस कॅन्सल होणार, राहणार काय 0. म्हणजेच काय तर अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू किती आला 0. त्याच्यानंतर पुढे अल्फा इंटू बीटा. ओके, तर 1/2 इंटू -1/2. ओके, काय होणार आहे 1 1 1 आणि 2 2 4 आणि मायनस आहे म्हणून मायनस. म्हणजेच अल्फा इंटू बीटा किती भेटला आपल्याला -1/4. ओके, आता फॉर्म्युला यूज करू आपण. फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकू एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0. सो एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आला आपला 0x प्लस अल्फा इंटू बीटा -1/4 इक्वल्स टू 0. सो एक्स स्क्वेअर हे तर पूर्ण कॅन्सल झालं, राहिलं काय प्लस मायनस हे -1/4 इक्वल्स टू 0. हे येणार आपलं आन्सर. ओके, त्याच्यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. 4th नंबरचा क्वेश्चन सुद्धा आपण सॉल्व्ह करू. 4th नंबर मध्ये हा इथं लिहून घेतो मी. अल्फा दिलेला आहे आपल्याला 2 मायनस √5 अँड बीटा आहे आपल्याजवळ 2 प्लस √5. ओके, सम ऑफ रूट्स करू याचं. म्हणजेच काय तर अल्फा प्लस बीटा 2 मायनस √5 नंतर प्लस 2 प्लस √5. पाहता या ठिकाणी काय येणार तर अल्फा प्लस बीटा जो आहे तो काय होणार आहे -√5 प्लस √5 कॅन्सल झाला 2 प्लस 2 म्हणजेच किती होणार आहे या ठिकाणी 4. ही एक व्हॅल्यू आली कशाची अल्फा प्लस बीटाची. त्याच्यानंतर अल्फा इंटू बीटा घेऊ आपण. आता अल्फा इंटू बीटा म्हणजेच काय अल्फा किती आहे आपल्याकडे तर हा 2 मायनस √5 इंटू बीटा किती आहे तर 2 प्लस √5. ओके, याला आणखीन सॉल्व्ह करू आपण. पहा आता इथं 2 मायनस √5 2 प्लस √5 आणि दोन्ही मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. फॉर्म्युला कोणता आहे तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. म्हणजेच काय तर काय होत असते ए मायनस बी आणि ए प्लस बी अशा टाईपचं राहणार. मग आता काय करायला लागणार तर या 2 ले आपण ए म्हटलं, बी ले आपण काय म्हटलं √5. तर याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. म्हणजेच काय करायला लागणार तर 2 हे जे दिलेलं आहे या 2 चा स्क्वेअर करून घेतो मी सेपरेट. हा 2 चा स्क्वेअर मायनस √5 चा स्क्वेअर. ओके, या फॉर्म्युल्यानुसार. बरं, मग अल्फा इंटू बीटा जो राहणार तो 2 चा स्क्वेअर किती राहणार 4 मायनस √5 चा स्क्वेअर तर 5. सो अल्फा इंटू बीटा काय राहणार आहे -1. ठीक आहे, आता ही व्हॅल्यूज त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करू. मग एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0. सो एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आहे आपल्याकडे अल्फा प्लस बीटा 4 आलेला आहे. हा 4x अल्फा मायनस बीटा किती आहे -1 इक्वल्स टू 0. सो एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस मायनस मायनस प्लस 1 इक्वल्स टू 0. दिस इज द फायनल आन्सर. ओके, हा झाला 4th नंबरचा क्वेश्चन. पाहूया आता 5th नंबरचा क्वेश्चन. याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करू. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आहे आपला 4. ओके, हा 4 आलेला आहे. हा एक्स नंतर प्लस आणि अल्फा इंटू बीटा किती आहे -1 इक्वल्स टू 0. सो एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस मायनस -1 इक्वल्स टू 0. दिस इज द फायनल आन्सर. ओके, हा झाला 4th नंबरचा क्वेश्चन. पाहूया आता 5th नंबरचा क्वेश्चन. याचा स्क्रीनशॉट घ्या.
यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन आपल्याला बोर्डवर दिसत आहे, दिलेला आहे द सम ऑफ द रूट्स. ओके, आता रूट्स म्हणजेच कोणता, तर अल्फा आणि बीटा. ओके, तर याचं काय करायचं आहे, सम करायचं आहे. समोर दिलेला आहे रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज अ डबल कोणाचा, देअर प्रोडक्ट. म्हणजेच काय, तर प्रोडक्ट काय असते, अल्फा इंटू बीटा, याला प्रोडक्ट म्हणतो, याचा डबल करायचा आहे, हे इक्वल असलं पाहिजे. ओके, आणि समोर दिलेला आहे फाइंड के ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला फाइंड करायची. कशाची, तर हे जे इक्वेशन दिलेलं आहे याची. मग आता सर्वात पहिल्यांदा आपण इक्वेशन लिहून घेऊ. इथं सोल्युशन गिव्हन इक्वेशन काय दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इक्वल्स टू 0, हे इक्वेशन दिलेलं आहे. ठीक आहे, आता बोर्डवर या ठिकाणी सम ऑफ जर समजा रूट्स म्हटलं तर -b/a घ्यायचा, आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स जर म्हटलं तर c/a घ्यायचा. ठीक आहे, हे दोन फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत या एक्झाम्पलसाठी. जर सम ऑफ जर रूट म्हटलं तर हा घ्यायचा फॉर्म्युला, आणि प्रोडक्ट ऑफ रूट म्हटलं तर c/a घ्यायचा. ठीक आहे, मग आता याला आपण कम्पेअर करून घेऊ. पहिल्यांदा तर कम्पेअरिंग विथ, कोणासोबत कम्पेअर करायचं आहे, तर ax² प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0, स्टँडर्ड फॉर्म. x² च्या बाजूनं a दिलेला आहे, इथं x² च्या बाजूनं 1च आहे. त्याच्यानंतर तिथं b आहे, x च्या बाजूनं b आहे, इथं x च्या बाजूनं काय दिलेला आहे, हा k आणि -4 म्हणजेच काय, -4k. ओके, आणि त्याच्यानंतर c कॉन्स्टंट काय दिलेला आहे, k प्लस 3. या ठिकाणी कॉन्स्टंट काय दिलेला आहे, फक्त 3 नाही दे, तर काय k प्लस 3 दिलेला आहे. ओके, असो. तर आता काय करायला लागणार आपल्याला या ठिकाणी, तर ही व्हॅल्यूज दिलेली आहे, काय ही कंडिशन दिलेली आहे आपल्याला. इथं कंडिशन लिहून घेऊ आपण, अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू टॉईस देअर प्रॉडक्ट, म्हणजेच अल्फा इंटू बीटा. याला इक्वेशन फर्स्ट म्हणू आपण. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, अल्फा प्लस बीटा घेऊ आपण. मग अल्फा प्लस बीटा म्हणजेच काय, सम ऑफ रूट्स. तर सम ऑफ रूट्स साठी फॉर्म्युला कोणता आहे, -b/a. सो -b ची व्हॅल्यू किती आहे, -4k अपॉन मध्ये a किती आहे आपल्याकडे, 1. याला आपण जर सॉल्व्ह केलं तर किती भेटणार, मायनस मायनस प्लस म्हणजेच प्लस 4k. ही कशाची व्हॅल्यू आली, अल्फा प्लस बीटाची. ठीक आहे, मग इथं आपण लिहून घेतलं तर चालते, अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू 4k. ठीक आहे, त्याच्यानंतर आता काय करायचं आपल्याला, इथं प्रोडक्ट दिलेला आहे रूट्सचा. मग प्रोडक्ट ऑफ रूट्स काय भेटणार आपल्याला, तर त्यासाठी फॉर्म्युला c/a. हा लिहून घेतो मी, c/a. c ची व्हॅल्यू किती आहे, k प्लस 3 अपॉन a ची व्हॅल्यू 1 दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, तर अल्फा इंटू बीटा म्हणजे प्रोडक्ट काय भेटणार, k प्लस 3. ओके, ही व्हॅल्यू झालेली आहे. आता याला इक्वेशन सेकंड म्हणतो आणि याला इक्वेशन थर्ड म्हणतो. बरोबर, मग आता ही व्हॅल्यू उचलू आणि याच्यामध्ये टाकू. मग इथं साईडनं लिहून घेतो मी, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. ओके, मग फर्स्ट इक्वेशन कंडिशन आहे अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू 2 अल्फा इंटू बीटा. तर अल्फा प्लस बीटा किती आलेला आहे आपला, 4k. हा 4k इथं लिहून घेतो मी. त्याच्यानंतर हा 2 इंटू, आता अल्फा इंटू बीटा किती आलेला आहे आपला, k प्लस 3. हा इथं लिहून घेतो मी, हा k प्लस 3. ओके, सो हा 4k जसा आहे तसाच, हा 2 अंदर जाणार. हे कॅल्क्युलेशन का बरं होत नाही, ब्रॅकेट सॉल्व का बरं होत नाही, कारण एक कॉन्स्टंट आणि एक व्हेरिएबल आहे. ओके, त्याचं कॅल्क्युलेशन होणार नाही. दोन्ही जर व्हेरिएबल किंवा दोन्ही जर कॉन्स्टंट असते तर मग त्याचं कॅल्क्युलेशन आलं असतं. मग अशा वेळेस काय करायचं आहे, जो ब्रॅकेटच्या बाहेर असते त्यांना काय करायचं आहे, ब्रॅकेटले मल्टिप्लाय करायचं. मग 2 इंटू k, तर हा 2k नंतर प्लस 2 इंटू 3 म्हणजेच किती येणार आहे, 6. ओके, आता काय करायला लागणार, k वाले एका साईडला न्यायचे आणि कॉन्स्टंट वाला तिकडेच ठेवायचा. मग k हा जो 4k आहे हा इकडेच ठेवतो मी, हा 2k आहे ना तो इकडे आणणार, तर -2k होणार इक्वल्स टू 6. 4k मधून 2k मायनस केला तर किती येणार आहे, 2k इक्वल्स टू 6. सो k ची व्हॅल्यू काय लागते, 6 अपॉन, हा इकडे मल्टिप्लाय मध्ये इकडे गेला तर डिवाइड होणार, 2 1 2, 2 3 6. म्हणजेच काय, तर k इक्वल्स टू किती भेटणार, 3. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला 5th नंबरचा क्वेश्चन दिलेला होता, तो सॉल्व्ह केलेला आहे. पाहूया आता 6 नंबरचा क्वेश्चन. यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आपल्याला बोर्डवर दिसत आहे. याच्यामध्ये 2 सब क्वेश्चन सुद्धा दिलेले आहेत. ओके, क्वेश्चन वाचू आपण, इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, आणि अल्फा आणि बीटा काय, रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. कशाचं, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. सर्वात पहिले तर क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहून घेऊ आपण. कोणतं दिलेलं आहे,
वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इक्वल्स टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. ठीक आहे, आता हे इक्वेशन दिलेलं आहे, याला कम्पेअर करू आपण. मग इथं लिहून घेतो मी कम्पेअरिंग विथ व्हेरिएबल वाय आहे म्हणून ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0. याला काय करायचं आहे, व्हॅल्यूज काढून घ्यायची. वाय स्क्वेअरच्या बाजूनं ए दिलेला आहे म्हणजेच किती राहणार 1, नंतर बी ची व्हॅल्यू -2 आणि सी ची व्हॅल्यू -7. ओके, हे 3 व्हॅल्यूज आहेत. पुढे काय दिलेलं आहे, फाइंड द व्हॅल्यूज. ओके, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ही कंडिशन दिलेली आहे. पहिली कंडिशन काय, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता पहा, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब या ठिकाणी 2 फॉर्म्युले दिसत आहेत तुम्हाला. हे जे दिलेले आहेत ना, हे 2 फॉर्म्युले दिसत आहेत. ठीक आहे, मग आता अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस 2 अल्फा इंटू बीटा. ओके, आणि क्यूब साठी हा फॉर्म्युला दिलेला आहे. आणि अल्फा प्लस बीटा व्हॅल्यू काढण्यासाठी मागच्या क्वेश्चन मध्ये आपण पाहिला -b/a आणि अल्फा इंटू बीटा साठी c/a. ओके, मग आता सर्वात पहिल्यांदा हा जो फॉर्म्युला दिसत आहे याच्यामध्ये काय दिलं आहे, अल्फा प्लस बीटा. मग अल्फा प्लस बीटा पहिले सेपरेट काढून घेऊ. इथे लिहून घेतो मी अल्फा प्लस बीटा काय दिलेला आहे -b/a. ओके, सो मायनस आणि बी किती आहे तर हा -2/a किती आहे तर 1, म्हणजेच काय राहणार फक्त 2. हे कशाची व्हॅल्यू आली तर अल्फा प्लस बीटाची 2. ठीक आहे, त्याच्यानंतर आता काय करायला लागणार आपल्याला 2 इंटू अल्फा इंटू बीटा. मग अल्फा इंटू बीटा म्हणजे प्रोडक्ट ऑफ रूट्स, अल्फा इंटू बीटा काय राहणार तर अल्फा किती आहे आपल्याकडे, सॉरी माय मिस्टेक, अल्फा इंटू बीटा. याच्यासाठी फॉर्म्युला काय दिलेला आहे आपल्याला c/a. हा c/a झाला. मग आता c/a तर c ची व्हॅल्यू -7 आणि अपॉन मध्ये काय आहे 1, म्हणजे a ची व्हॅल्यू 1 दिलेली आहे. म्हणून या ठिकाणी अल्फा इंटू बीटा किती भेटला आपल्याला -7. 2 व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत. ठीक आहे, आता काय करायचं आहे, हे कंडिशन घ्यायची. पहिली कंडिशन इथं लिहू. मग इथं साईडनं घेतो मी. फर्स्ट कंडिशन काय दिलेलं आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर -2 अल्फा इंटू बीटा. आता पहा, अल्फा प्लस बीटा किती आहे रे या ठिकाणी हा 2 आलेला आहे. मग हा 2 याचा स्क्वेअर -2 इंटू अल्फा इंटू बीटा किती आहे -7, हा -7. सो 2 चा स्क्वेअर 4 मायनस मायनस प्लस 7 दुने 14 म्हणजेच किती होणार आहेत 18. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर किती भेटला आपल्याला या ठिकाणी 18 भेटला. हा झाला पहिला क्वेश्चन सॉल्व. याच्यानंतर पाहू आपण आता सेकंड नंबरचा काय दिलेला आहे, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ओके, हे सुद्धा आपण याच ठिकाणी पाहणार आहोत. पहा, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, सॉरी इथं स्क्वेअर घेतला, क्यूब. काय दिलेला आहे फॉर्म्युला तर अल्फा प्लस बीटा क्यूब -3 अल्फा इंटू बीटा इंटू अल्फा प्लस बीटा. व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे, व्हॅल्यूज पुट करू आपण. काय दिलेली आहे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू तर अल्फा प्लस बीटा कुठं आहे, हा 2 दिलेला आहे. हा 2 चा क्यूब -3 इंटू अल्फा प्लस बीटा, सॉरी अल्फा इंटू बीटा किती आहे -7 इंटू अल्फा प्लस बीटा हा 2 दिलेला आहे. म्हणजेच काय 2 चा क्यूब जर म्हटलं, 2 चा क्यूब कसा करतो, 2 हा 3 वेळा मल्टिप्लाय करायचा आहे. ओके, म्हणजेच काय 2 2 जा 4 2 जा 8, या ठिकाणी 8 होणार. हा 8 मायनस, आता पहा मायनस आणि इथं मायनस दिलेला आहे म्हणजे हा प्लस होणार आहे. ओके, आता 7 त्रिक 21, 21 दुने या ठिकाणी होणार 42. म्हणजेच ही जी आन्सर भेटणार हे किती भेटणार आपल्याला 50. म्हणजेच अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आन्सर किती भेटणार आपल्याला तर हे 15 भेटणार. ओके, हा झाला 6 नंबरचा क्वेश्चन. पाहूया आता 7th नंबरचा क्वेश्चन. याचा स्क्रीनशॉट घ्या. 7th नंबरचा क्वेश्चन बोर्डवर दिसत आहे आपल्याला. दिलेला आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ द के, म्हणजे के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आणि त्याच्यानंतर इफ द रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. आता रिअल अँड इक्वल हे काय कंडिशन आहे, रिअल अँड इक्वल म्हणजेच काय तर डेल्टा जो असणार आहे, डेल्टाची व्हॅल्यू 0 जेव्हा येते त्याला आपण काय म्हणतो रिअल अँड इक्वल म्हणतो. ठीक आहे, मग आता ही क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह केला जाणार तर पहा इथं सॉल्व्ह करू आपण. दिलेलं इक्वेशन लिहून घेऊ 3y² प्लस ky प्लस 12 इक्वल्स टू 0. ओके, याला कम्पेअर करू आपण. लिहून घेऊ कम्पेअरिंग विथ काय येणार तर ax², सॉरी आता या ठिकाणी व्हेरिएबल y आहे त्याच्यामुळे काय ay² प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. a ची व्हॅल्यू किती येणार आहे तर 3 येणार, b ची व्हॅल्यू k येणार आणि c ची व्हॅल्यू 12 भेटणार आपल्याला.
ठीक आहे. आता ओके, आता काय करायचं आपल्याला, डेल्टाची व्हॅल्यू काढायची आहे. मग डेल्टाचा फॉर्म्युला काय आहे, डेल्टा इक्वल्स टू बी स्क्वेअर मायनस 4ac. सो डेल्टा इक्वल्स टू बी स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजेच काय, के चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 3 इंटू 12. ओके, सो के स्क्वेअर. आता पहा या ठिकाणी 12 36, 36 इंटू 4 किती होणार आहे हे, हा 4 2 आणि हा 12, हा 144 म्हणजेच मायनस 144. ओके, ही व्हॅल्यूज भेटणार आपल्याला कशाची, या डेल्टाची. बट आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, द रूट्स आर रिअल अँड इक्वल. मग इथं लिहून घेऊ, द रूट्स आर रिअल अँड इक्वल. ओके, मग रूट्स काय असणार आहे, रिअल अँड इक्वल. तर कंडिशन मी तुम्हाला सांगितलं आहे, डेल्टा इक्वल्स टू 0 असणार. मग डेल्टा इक्वल्स टू 0 म्हणजेच काय, तर डेल्टाची व्हॅल्यू किती आलेली आहे, हा 4 स्क्वेअर मायनस 144 इक्वल्स टू 0. ओके, मग आता हे कसं सॉल्व्ह केलं जाणार, तर पहा या ठिकाणी हा के स्क्वेअर दिसत आहे, हा सुद्धा कशाचा तरी स्क्वेअर आहे. कशाचा आहे, 12चा स्क्वेअर आहे तो, म्हणजे 12चा या ठिकाणी स्क्वेअर इक्वल्स टू 0. इथे एक फॉर्म्युला यूज करू शकतो, कोणता, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. काय असते, तर ए मायनस बी आणि ए प्लस बी अशा पद्धतीनं. मग इथं सुद्धा आपण फॉर्म्युला यूज करणार तोच. तर काय भेटणार आपल्याला, पहा हा के मायनस 12 आणि के प्लस 12 इक्वल्स टू 0. हा 0 याले लागते आणि याले लागते, म्हणजेच काय, तर के मायनस 12 इक्वल्स टू 0 और के प्लस 12 इक्वल्स टू 0. सो के इक्वल्स टू, हा मायनस आहे तिकडे गेला तर प्लस होणार, और हा के इक्वल्स टू मायनस 12 म्हणजे इकडे प्लस आहे तर तिकडे मायनस होणार. अशा पद्धतीने हे दोन व्हॅल्यूज या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत. ओके, आता सॉल्व्ह करू आपण नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी दिलेला आहे सेकंड नंबरचा. पहा दिलेलं काय आहे, आपल्याला याला थोडंसं सिम्प्लिफाय करायचं आहे. आता हा जो ब्रॅकेटच्या बाहेरचा आहे, ब्रॅकेटच्या बाहेरच्या ना ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. मग के एक्स इंटू एक्स, तर काय होणार आहे, के एक्स स्क्वेअर, नंतर मायनस के एक्स इंटू 2 म्हणजेच काय 2kx, नंतर प्लस 6 इक्वल्स टू 0. हे काय झालं, क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. याला कम्पेअर करू आपण. मग इथं कम्पेअर करून घेतो मी, कम्पेअरिंग विथ कशासोबत, तर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू 0. सो या ठिकाणी काय होणार आहे, तर ए ची व्हॅल्यू के येणार, नंतर बी ची व्हॅल्यू मायनस 2k येणार आणि सी ची व्हॅल्यू 6 येणार. ठीक आहे, मग ही जी व्हॅल्यूज आलेली आहे, आता काय करायचं आपल्याला, जो डेल्टा असणार, डेल्टाचा फॉर्म्युला काय, बी स्क्वेअर मायनस 4ac. ओके, तर काय होणार आहे इथं, बी स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजेच मायनस 2k याचा होल स्क्वेअर मायनस 4 इंटू के इंटू 6. ओके, मायनस 2 चा स्क्वेअर प्लस 4 होणार, त्याच्यानंतर के चा स्क्वेअर के स्क्वेअर मायनस 4 इंटू के इंटू 6, तर काय होणार आहे हे 24k. ओके, मग आता याला कसं सॉल्व्ह केलं जाणार, तर हे झाली व्हॅल्यूज कशाची, डेल्टाची. आता आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, द रूट्स. ओके, द रूट्स आर काय दिलेलं आहे, रिअल अँड इक्वल. ओके, मग डेल्टा इक्वल्स टू 0 येते का पाहू आपण, तर डेल्टा इक्वल्स टू 0. आता डेल्टाची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली, हा 4k स्क्वेअर मायनस 24k इक्वल्स टू 0. सो याच्यातून 4 दिलेला आहे, इथं 24 आहे, 4 बाहेर निघते, इथं k स्क्वेअर आहे, इथं k आहे, बाहेर निघते तोय पण, म्हणजे k 4k जर बाहेर निघला तर आतमध्ये काय राहणार, k मायनस किती येणार आहे, या 24 चे फॅक्टर जर पाहिले तर 6×24 म्हणजेच काय, 4 बाहेर निघला तर 6 अंदर राहणार. ठीक आहे, म्हणजेच मायनस 6 इक्वल्स टू 0. हा 0 याला लागते आणि याला लागणार, मग 4k इक्वल्स टू 0 और k मायनस 6 इक्वल्स टू 0. ओके, इथं बरं, इथं साईडनं लिहितो या ठिकाणी. हा पहा 4k इक्वल्स टू 0, हा अपॉन मध्ये गेला तर काय झाला 4, म्हणजे k इक्वल्स टू 0 होणार. त्याच्यानंतर और हा k तिकडे गेला तर काय होणार आहे, प्लस 6 होणार. मित्र या ठिकाणी व्हॅल्यूज काय दिलेले आहे, k इक्वल्स टू 0 आलेले आणि k इक्वल्स टू 6 आलेले आहे. ओके, तर आपण काय करत असतो, कन्सिडर करतो की बा 0 ही व्हॅल्यूज आली नाही पाहिजेत, या ठिकाणी काय आलेले पाहिजे, 6 आली पाहिजे. म्हणजे k ची जी व्हॅल्यू असणार आहे ती किती असणार आहे, 6 असं आपण
कन्सिडर करतो. का बरं? कारण काय की हा के जो असणार आहे हा जर समजा याच्या सोबत जर गेला, ओके, याचा व्हेरिएबल काय दिलेला आहे एक्स आहे, याच्यासोबत जर जो व्हेरिएबल सोबत मल्टिप्लाय झाला तर या ठिकाणी 0 होणार आहे, म्हणजे ते पूर्ण खतम होऊन जाणार, राहणार काहीच नाही आहे. त्याच्यामुळे आपण 0 हा घेत नाही आहे. त्याच्यासोबत जो दुसरी व्हॅल्यू आली आहे केची 6 ही आपण या ठिकाणी घेणार आहोत. ओके, तर हा प्रॅक्टिस सेट 2.5 मधला 7 नंबरचा क्वेश्चन होता, लास्ट क्वेश्चन होता. ओके, या ठिकाणी हे प्रॅक्टिस सेट संपलेली आहे. पाहूया आता नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 2.6 नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू. याचा स्क्रीनशॉट घ्या.